पूर्वीचे मठ हे माणसाला उभा करीत होते, संसार उभा करीत होते. आताचे मठ लोकांकडून घेतात आणि संस्थानामध्ये मोठमोठी बांधकामे उभे करतात. आजच्या कुठल्या तरी गडाकडून, कुठल्या तरी मठाकडून माणसांचे प्रपंच उभा राहिलेले तुम्ही बघितलेत का कधी? कारण कर्तृत्वाने श्रेष्ठ झाला की आपण त्याला देव मानतो, बरोबर का? परंतु जेव्हा देव होतो तेव्हा त्याचं कर्तृत्व आपण विसरतो. कारण तुम्ही वर्चस्ववादी झाले की लोक तुमचे पाय धुतात, पाय पुसतात, तुम्हाला सर्वश्रेष्ठ मानतात. म्हणजे ही अवतार परंपरा म्हणजे काय की ज्या त्या काळामध्ये जे जे सर्वश्रेष्ठ होऊन गेले त्यांना त्या अवताराच्या माळेमध्ये गुंफून टाकायचं, म्हणजे तुमची बुद्धीच चालत नाही. कारण तुम्ही एवढं मानून चालता की ते अवतारी होते, ते देव होते म्हणून ते करू शकले, आपण करू शकत नाही. म्हणजे तुमचा आत्मविश्वास तिथं खोडून टाकायचा, म्हणजे ही अवतार परंपरा आहे. ज्यांना सत्ता राबवायची त्यांना अधिकार मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना धन मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना संपत्ती मिळणार आहे, त्यांच्या पिढ्या सुखामध्ये राहणार आहे, त्यांच्याकडे सगळी सुख समृद्धी मिळणार आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय मिळणार आहे? त्यांना सगळं माहिती आहे, पण अडाणी लोकांना, सर्वसामान्य माणसाला कुठं काय माहिती? सर्वसामान्य माणसावरती सत्ता मिळवायची, ज्यांना सत्ता मिळवायची त्यांना सगळं माहिती आहे. धर्मसत्ता, राज्यसत्ता, शिक्षण सत्ता, अशा ज्या पंचसत्ता आहेत, ह्या पंचसत्तावरती केवळ आणि केवळ राजकीय प्राबल्य निर्माण करणं आणि फक्त साधू आणि संतांचा वापर करायचा, धर्माचा वापर. महाराष्ट्रामध्ये बुवाबाजीचे एवढे प्रकरण उघडकीस येत आहेत, तरी सुद्धा बुवाबाजी वाढतच आहे. काय नाही, बुवाबाजी वाढायचं कारण पापी लोकांची संख्या वाढली. ज्याच्या मनात भीती आहे, ती भीती कशामुळे आहे? कारण तुमचं मन पवित्र नाही ना. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला भ्यायचं काहीच कारण नाही. ना त्याला भूत लागतं, ना त्याच्यावरती देवाचा कोप होतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचं आचरण जर चांगलं असेल तर तुम्हाला कितीही संकट येऊ द्या, तुमच्यावरती दुःख कितीही येऊ द्या, तो माणूस खचून जात नाही. मग हे नैराश्यामध्ये गेलेली लोक, खचलेली माणसं आधार शोधण्यासाठी काय करतात माहिती का? की अशा बुवाबावाच्या दारात आणि दरबारात जातात. आणि तिसरं आणखीन एक कारण आहे की ज्यावेळेस माणूस व्याधीग्रस्त असतो, कारण दुःखाची माया वेडी असते, की त्रासलेला असतो, एखाद्या आजारपणानं खंगलेला असतो, मग त्यावेळेस त्याची बुद्धी चलत नाही. मग त्यावेळेस त्या दुःखाचं औषध शोधण्यासाठी तो बुवाबाबाच्या नादी लागतो. ही दोनच कारण आहेत बुवाबाबाच्या दुकानदाऱ्या चालण्यामागे. आणि त्यातली त्यात अलीकडं जर पाहिलं ना तर आपण आपल्या स्वतःला सुशिक्षित झालो, प्रगत झालो, बरोबर, आणि खूप मोठ्या आपण गप्पा मारतो, परंतु पुस्तकं वाचून माणसं अज्ञानी झालीत, अडाणी झालीत असं म्हणायला हरकत नाही. कारण वाचल्यानंतर तुमच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. मग वाचनातून किंवा ज्ञानातून जर तुमची बुद्धिमत्ता सुधारत नसेल तर याचा अर्थ एकच आहे, एक तर तुमच्या डोक्यात बुद्धीच नाही, आणि दुसरी गोष्ट बुद्धी आहे पण ती काही कामाची नाही, म्हणून तुमच्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा तिथं उपयोग नाही. म्हणून फक्त चेहरे आपल्याला दिसत आहेत, चांगले कपडे घातलेली माणसं दिसत आहेत, पण त्यांच्यामध्ये माणूस पण आलेली चांगली माणसं नाहीत, म्हणून ते वाईट मार्गाला जात आहेत. आणि म्हणून ह्या बुवाबाबांचं पीक आपल्याकडे जास्त आले. आणि त्यातली त्यात आणखीन एक कारण आहे की सगळ्यात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या स्त्रिया. म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला सांगतो की तुमच्या घरामध्ये जर 10 पिढ्यापासून शिक्षण असेल तर तुमचा मुलगा हा अतिशय हुशार निघतो. कारण त्याला पिढीजात संस्कार मिळतात, त्याला अभ्यास करायचं, शिक्षण कसं घ्यायचं याचे संस्कार मिळतात. संस्कार हा फार महत्त्वाचा असतो. आणि जर समजा आपल्याकडं आपले वडील शिकलेले नाहीत, आपले आजोबा शिकलेले नाहीत, आणि तुम्ही आता समजा ग्रॅज्युएशन झाले किंवा 10वी 12वीपर्यंत शिकले, तर तुम्हाला तो शिक्षणाचा वारसा मिळालेला नाही, म्हणून तुमची जेनेटिकली जी बुद्धिमत्ता आहे ती तेवढी प्रगत नसते. कारण तुमच्यामध्ये शिक्षणानं DNA बदल होण्यासाठी किंवा पुढच्या पिढ्यामध्ये ते जनुकीय बदल होण्यासाठी ह्या सगळ्या संस्काराचा भाग असतो. म्हणून आपण आज जरी किती जरी सुशिक्षित समजत असलो तरी आपल्या घरामध्ये कितव्या पिढीत शिकलेले आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीतलेत आज.
परंतु महिलांच्या बाबतीत बघितलं ना तर महिलांची ही पहिली किंवा दुसरी पिढी आहे. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या महिला ह्या अजूनही मागास आहेत. त्याच्यामुळं आजच्या बुवा बाबांच्या शिकार ह्या महिला जास्त होतात. किंवा एखादा धर्म, एखादी कथा, पूजापाठ हे सगळ्यात जास्त अगोदर कोणाच्या मस्तिष्कामध्ये घर करतं किंवा बळी पडतात त्या महिला पडतात. म्हणून आजचं जे सरकार आहे ना ते सगळ्यात मोठं नारी शक्ती जे विधेयक आहे ते त्यासाठी आणून पाहतंय. कारण राजकारणात आणि याच्यामध्ये महिलांना जास्त वाटा मिळाला पाहिजे. आणि महिला काय जास्त डोकं वापरीत नाही. त्यातल्या अपवाद म्हणून मी सगळ्यांना नावं ठेवत नाही. 4-2% महिला चांगल्या असतात, परंतु सगळ्या प्रगत असतात का? नाही. सगळ्या शिक्षित असल्या तरी त्या आधुनिक असतात का? नाही. त्यांच्यामध्ये आताशिक प्रगती व्हायला सुरुवात झाली. म्हणून आपल्याला जे काही समजा दबावाचं राज्य चालवायचं आहे किंवा जे काही धार्मिक विकृतीचं राज्य चालवायचं आहे तर त्यासाठी महिला लवकर बळी पडतात. तुम्ही आजही जर बघितलं ना तर टी व्ही चॅनलवरती बुवा बाबाची चॅनल बघणाऱ्या संख्या कोण आहे? महिलाच आहे. मग मला सांगा की तुम्हाला बुवा बाबाला जर आळा घालायचा असला तर अगोदर सोशल मीडिया आणि चॅनल्सवरच्या बाबाला बंधन घाला ना. रोज सकाळी उठून त्या महिलांना ते सांगतात आज अमुक कपडा घाला, आज तमुक साडी घाला, आज अमुक प्रकारची पूजा करा. हे बुवाबाजीचं काय म्हणायचं ढोंग आणि अंधश्रद्धाच आहे ना. म्हणजे एकीकडं अंधश्रद्धा वाढवायला खतपाणी घालायचं आणि दुसरीकडं पण त्यांना हे मार्केटमध्ये नवीन बाबा दिसतात ना उघडकीस आलेले, त्याच्यावर काही बोध घेत नाहीत का ते? प्रश्न काय आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सनातन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. हिंदू धर्म तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे. तर सनातन धर्माचं काही पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलेलं आहे की आपल्याला धर्म म्हणजे धर्माचं राज्य नाही आणायचं. धर्म हे प्राथमिक आधार आहे, परंतु आपल्याला राज्य कोणाचं आणायचं आहे? साधू आणि संतांचं राज्य आणायचं असं त्याच्यात लिहिलेलं आहे. साधू संतांचं राज्य चांगलंच आहे ना. कशात चांगले? आज किती चांगले साधू संत आहे सांगा ना. मी त्यांना साधू संत थोडंच म्हणता येते. नाही, जे जे तुम्हाला आज दिसत आहेत ते चांगले साधू संत कुठले? थोडक्यात काय माहिती का की तुम्हाला धार्मिक दृष्ट्या संपून टाकायचे, म्हणजे धर्मसत्ता ही भ्रष्ट करून टाकायची. म्हणजे तुम्ही देवाला सुद्धा मानणार नाही. तुमच्या आधी मान्यता कोणाकडून घेतली पाहिजे? तुम्ही साधू संताकडे, बरोबर का? पण ते साधू संत कसा असावा हे नाही ना. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं सगळे जे प्रकरण समोर आले त्यात त्या वाईट प्रकरणामध्ये सगळे साधू संत चांगले होते का? चांगला साधू नाही, भेटणं मुश्किल आहे. नाहीतच. कलियुग आहे. त्यांच्याच प्रथेप्रमाणे किंवा त्यांच्या संकल्पनेप्रमाणे सत्य कलियुगात टिकणार आहे का? नाही. मग सगळं असत्यच आहे. मग सगळं असत्य जर आहे हे तुमचा धर्म सांगतोय, कलियुगामध्ये सगळं असत्य असेल, सत्य टिकणार नाही, तर बुवा बाबा सत्य कसे टिकणार? बुवा बाबा जर सत्य आहेत तर मग तुमचं भविष्यवाणी किंवा तुम्ही जे म्हणता कलियुग आहे ती साफ झूट आहे. आलं का लक्षात? फक्त शोषण सुरू म्हणतं धर्माच्या नावाखाली. धर्मसत्ता, राज्यसत्ता, शिक्षण सत्ता अशा ज्या पंचसत्ता आहेत ह्या पंचसत्तावरती केवळ आणि केवळ राजकीय प्राबल्य निर्माण करणं आणि फक्त साधू आणि संतांचा वापर करायचा, धर्माचा वापर करायचा हे बरं. याच्यातून यांना नेमकं साध्य काय करायचं? कोणाला? धर्मसत्ता असेल, राजसत्ता असेल, अशी समाज व्यवस्था बिघडून लोकांचं शोषण करून त्यांचं अंतिम ध्येय काय त्यांचं? जोपर्यंत लोक प्रगत असतात तोपर्यंत ते सत्तेला आव्हान देतात कुठल्या पण, आणि ती सत्ता उलटून टाकतात. बरोबर आहे की नाही? परंतु जर लोक अज्ञानी झाले, ते अंधश्रद्धाळू झाले, ते त्यांच्या बुद्धीचा वापर करण्यासाठी असक्षम झाले किंवा असहाय्य झाले तर त्यांच्यावरती राज्य करणं सोपं जातं. बरोबर आहे की नाही? आणि मग त्यावेळेस सत्ता कोणीही उलटून टाकू शकत नाही. ही सत्ता त्यांना आणायची, तुमच्यावरती राज्य करणं हेच त्यांना अभिप्रेत आहे ना. जशी हजारो वर्ष तुमच्यावरती सत्ता होती तीच तुमच्यावरती लादायची. त्यावेळेस अज्ञानातून होतं. आता जातीला अस्तित्वच नाही राहिलं. DNA आपल्यामुळे झाल्यामुळं, कुठल्या DNA टेस्ट झाल्यामुळं जातीला सध्या अस्तित्वच राहिलं नाही ना. कोणाला? जातीला. आता तुम्ही म्हणता जातीला अस्तित्व नाही
आणि आता सध्या उत्तर भारतामध्ये सगळं जातीय युद्ध चालू आहे. हा ना, वैज्ञानिक दृष्ट्या आधार नाही ना जातीला काही. वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला वैज्ञानिक खूच द्यायचं नाही ना, आलं का लक्षात? तुम्हाला धार्मिक दृष्ट्या अपंगू बनवायचं आहे ना. वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला प्रगत झाले तर तुम्ही सत्ता उलटून टाकतात. हा, पण ही सिस्टम चालवणार आहे, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत ना सगळ्या. त्यांना सगळं माहिती आहे, पण अडाणी लोकांना, सर्वसामान्य माणसाला कुठं काय माहिती? सर्वसामान्य माणसावरती सत्ता मिळवायची, ज्यांना सत्ता मिळवायची त्यांना सगळं माहिती आहे, सगळं झूट आहे त्यांना माहिती आहे. पण सर्वसामान्य माणसाला कुठं माहिती आहे की हे सगळं आपण एक भोंग किंवा फोंग कार्यक्रम करतोय आणि त्याचे आपण गुलाम होतोय. अरे पण असा भारत निर्माण करून त्यांना त्यांना काही साध्य काहीच होणार नाही. कोणाला? ज्यांना सत्ता राबवायची त्यांना. ज्यांना सत्ता राबवायची त्यांना अधिकार मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना धन मिळणार आहे, ज्यांना सत्ता राबवायची त्यांना संपत्ती मिळणार आहे, त्यांच्या पिढ्या सुखामध्ये राहणार आहे, त्यांच्याकडे सगळी सुख समृद्धी मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय मिळणार आहे? बरोबर आहे की नाही? राजा तोपर्यंतच राजा असतो जोपर्यंत त्याच्या खालचं दल हलत असतं. त्याच्याकडे एकही माणूस सेवेला नसला तर त्याला राजा कोण म्हणेल? ही जी लालसा आहे का नाही, सत्ता पिपासू, शोषणाची व्यवस्था, ही सगळ्यात वाईट आहे. आणि ती व्यवस्था आजही संपलेली नाही आणि त्या शोषणावरतीच सगळं जग चालतंय. कारण ही विकृत जे शोषक असतात, जे सत्ता मिळवण्याचे लालची असतात, ते विकृत माणसं असतात. आणि ह्या विकृत माणसाच्या कपट कारस्थानामध्ये वेगवेगळ्या आपण बळी ठरतो. बरोबर आहे की नाही? हे महत्त्वाचं आहे. आता मला सांगा की अनेक लोक धर्मवादी आहेत, धर्माला आपण फार मानतो. नाही, पण हे चांगल्या मार्गाने चांगला विचार करून ऐका, करू देवाला शकतो. आपण फार मानतो, बरोबर आहे की नाही? पण ह्याचा विचार आपण करत नाही. राम जन्माला आला, रामाचा अवतार झाला म्हणून आपल्याला रामासारखा देव मिळाला. कृष्ण जन्माला आला म्हणून कृष्णासारखा देव आपल्याला मिळाला. विष्णूचे 9 अवतार झाले आणि 9 अवतारात देव आपल्याला मिळाले. पण कुणी विचार असा केला का की रामाच्या अगोदर रामाचे पूर्वज कोणाची पूजा करत होते? कृष्णाच्या जन्माच्या अगोदर कृष्णाचे पूर्वज कोणाची पूजा करत होते? बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस देव अस्तित्वात होता का देवाची परंपरा राम जन्माला आल्यानंतर सुरू झाली, कृष्ण जन्माला आल्यानंतर सुरू झाली? म्हणजे राम आणि कृष्ण जन्माच्या अगोदर पृथ्वी आणि ही आकाशगंगा हे विश्व अस्तित्वात होतं का नाही? बरोबर आहे की नाही? मग देव अजन्म आहे ना, म्हणजे देवाचा जन्मच होत नाही. आणि मग हे कशाला जन्माला आले? मग हे अवतार आहेत हे. कोणाचे? मग आता छत्रपती शिवाजी महाराज हे पण जन्माला आले, त्यांना बी अवतार करायला लागले. बरोबर की नाही? म्हणजे ही अवतार परंपरा म्हणजे काय की ज्या त्या काळामध्ये जे सर्वश्रेष्ठ होऊन गेले त्यांना त्या अवताराच्या माळेमध्ये गुंफून टाकायचं, म्हणजे तुमची बुद्धीच चालत नाही. कारण तुम्ही एवढं मानून चालता की ते अवतारी होते, ते देव होते म्हणून ते करू शकले, आपण करू शकत नाही. म्हणजे तुमचा आत्मविश्वास तिथं खोडून टाकायचा, म्हणजे ही अवतार परंपरा आहे. काय म्हणजे हेच तर त्यामधलं कपट आहे ना. धर्म आणि धर्मसत्तेमध्ये लोकांच्या बुद्धिमत्तेचा अंश खोडून टाकायचा हे सूत्र आहे अवतार परंपरा. म्हणून आपण धर्म नीट समजून घेतला पाहिजे. कुठलाही धर्म तुम्हाला सांगत नाही की तुमचं आचरण वाईट असलं पाहिजे. प्रत्येक धर्म सांगतो की तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. परंतु जो धर्म तुम्हाला वाईट आचरणाकडे घेऊन जातो त्याला धर्म मानण्याचा काही उपयोग नाही. मग एकीकडं तुम्ही वाईट साधू संत असलेले, वाईट कृती असणारी माणसं धर्माचे म्हणून स्वीकारता आणि दुसरीकडे पुन्हा धर्माचं तत्त्वज्ञान सांगता. म्हणजे ह्या दोन्ही बाजू जर तुम्ही स्वीकारित असला तर याचा अर्थ असा आहे की स्वीकारणारा आणि लादणारा हा झूट आहे. बरं, तुम्ही स्वतःच्या धर्मावर बोलता, हिंदू धर्मावर, मुस्लिमवर कधी बोलता का? कोणाच्या? हां, आता प्रश्न काय माहिती का, जगामध्ये कुठलाही धर्म वाईट नाहीच. मग तो हिंदू धर्म असू द्या, इस्लाम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुठलाही जैन असू द्या, शीख असू द्या, कुठलाही धर्म वाईट नाही. कारण त्यांनी समाज व्यवस्था सुस्थापित राहावी, समाजानं गुण्यागोविंदानं नांदावं, त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेवरती प्रगती करावी. बरोबर आहे का नाही? आणि त्या समाजाला सर्व सुख मिळावी, त्यांनी सुखा समाधानामध्ये जगावं यासाठीच ते धर्म स्थापन केलेले. बरोबर आहे की नाही? परंतु प्रत्येक धर्मामध्ये लबाड आणि ढोंगी लोकांची एक गँग आहे, एक टोळी आहे की त्यांना काय करायचं माहिती का की त्या धर्माच्या नावाखाली जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यावरती सत्ता स्थापित करायची, त्यांच्यावरती वर्चस्ववाद स्थापित करायचा आहे. मग तो देवाच्या नावाने असेल किंवा
सत्तेच्या नावाने असेल. कारण तुम्ही वर्चस्ववादी झाले की लोक तुमचे पाय धुतात, पाय पुसतात, तुम्हाला सर्वश्रेष्ठ मानतात. आणि तुम्ही सर्वश्रेष्ठ झाले की तुमच्यामध्ये एक वेगळा अहंकार निर्माण होतो. अशी अहंकार असणारी काही धर्माचे चालक, ज्यांना आयतं बसून सगळ्या खायचंय आणि ज्यांना आयतं बसून संपत्ती या भक्तगणांनी त्या धर्मातल्या लोकांनी त्यांना दिली पाहिजे, अधिकार दिले पाहिजेत, असे प्रत्येक धर्मामध्ये लोक आहेत. आणि ते काय करतात, त्या धर्मात असं विष पेरतात. ते नाही चाललं, हिंदू मुस्लिमचा वाद चालू आहे. ते सांगतोय तुम्हाला की असं विष पेरतात. ते तुम्हाला हिंसक बनवतात आणि एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात पेटवतात. बरोबर आहे का नाही? हां, आणि मग तुम्ही भांडत राहिले, आपापसात तिरस्कार करत राहिले की हे लोक आरामशीर जगतात. आता तुम्ही म्हणले की हिंदू धर्माविषयीच बोलतात आणि मुस्लिमाविषयी काय बोलत नाही. आज जे आघाडीवरचे हिंदू धर्मासाठी काम करणारी माणसं आहेत, मग ते संघटनेचे असू किंवा नसू, बरोबर का, परंतु जे स्वतःला हिंदू धर्मीय, कट्टर धर्मीय मानतात, या सगळ्यांचे जावई मुसलमान कसे? सगळ्याचे थोडेच, पण काही थोडे 2-4% का असणार, पण आहेत ना 2-4 जणांचे आहेत का नाही मुसलमान. मग त्यावेळेस त्यांनी धर्म सोडून दिला, त्यावेळेस त्यांनी मानवतावाद स्वीकारला. म्हणजे ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते त्यावेळेस विशाल मानवतावादी धर्माचे भोगते होता तुम्ही. आणि ज्यावेळेस दुसऱ्याला सांगता का नाही त्यावेळेस त्याच्यावरती बंधनं घालता. त्यानं जातीय व्यवस्था मोडीत काढली नाही पाहिजे, आंतरजातीय विवाह केले नाही पाहिजे. त्यानं म्हणजे जातीच्याच बाहेर पडत नाही, तो तर धर्माच्या बाहेर कधी पडणार? म्हणजे हे एक प्रकारचे बंधन आहे. धर्मव्यवस्था ही तुम्हाला जो तुम्हाला बंधन, जे तुम्हाला बंधनात ठेवतं ना, ते तुमचा विकास खुंटवतं, ते विकास तुमचं संपवतं. कारण छत्रपती शिवरायच्या अगोदर आपल्याकडे सिंधू बंदी होती, म्हणजे समुद्राच्या पलीकडे जायचंच नाही. तुम्ही समुद्राच्या पलीकडे गेलेच नाही तर तुम्हाला समुद्राच्या पलीकडचं विश्व दिसणारच नाही. आणि तुम्हाला जर पलीकडलं विश्वच नाही दिसलं तर तुम्ही आहे त्या भाकड कथावरती विश्वास ठेवता आणि तुम्ही समजता की एवढंच पृथ्वी आहे, एवढंच जग आहे. बरोबर आहे का? परंतु छत्रपती शिवरायांनी ती सिंधू बंदी मोडीत काढली, समुद्र ओलांडले. काय वाटोळं झालं त्यांचं? ते प्रगत झाले ना. म्हणजे प्रगतीचे आणि ज्ञानाचे दार, जो धर्म तुम्हाला बंद करतो तो धर्म बंद करीत नाही. त्या धर्मामध्ये जे अडथळे आहेत का असले दगड बसलेले, की जे स्वतःला सिंदूर लावून स्वतःच देवाच्या नंतर या पृथ्वीवरचे भूदेव झालेले प्रत्येक धर्मातले, ती सर्वात मोठा अडथळा आहे. सुशिक्षित लोकांकडून काय अपेक्षा कराल शेवटी? सुशिक्षित लोकांना बुद्धी दिलेली, बरोबर आहे की नाही? आज वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतःची बुद्धी वापरता. थोडी धर्माची स्पर्धा करा ना, थोडं धर्मातलं बी तत्त्वज्ञान वाचा आणि त्याचे खरे अर्थ समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या कथेवरती आणि दुसऱ्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवणार तोपर्यंत तुमच्या कथाविस्तार हा तिसऱ्याच मार्गाने नेऊन तुमचा भक्तीचा गैरफायदा घेतला जाईल. तुम्ही स्वतः वाचा. ज्या काळात लोकांना वाचता येत नव्हतं त्यावेळेस कथा वाचनाची गरज होती. आज कथा वाचकाची गरज नाहीये. कर्मकांडाचा स्तोम लय माजून येते त्याच्यात. नाही, काय झालंय कर्मकांड करणारे, कारण बरेच जर तुम्ही पाहिलं असेल ना तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. आता प्रत्येक शहराच्या चौकात रेल्वे स्टँडवर, बस स्टँडवर साडी घालून मेकअप करून काही लोक टाळी वाजवतात आणि पैसे कमवतात. हां, मग त्यावेळेस आपण तो ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे बघतो का? आपण वेशभूषा बघतो आणि 10 रुपये देतो. बरोबर आहे? लोक फसतात आणि इकडं साड्या घालून लोक कमावतात. अगदी तसंच झालेलं आहे. कारण बेकारी वाढलेली, धंदा व्यवसाय काही चालत नाहीत. करायचं म्हटलं तर भांडवल लागते. मग आता अनेक तरुण काय करायला लागले, बुवा बाबा आणि महाराज व्हायला लागले. मग आता अनेकाला वाटतं की कमी कालावधीमध्ये आपल्याकडे प्रचंड पैसा आला पाहिजे, मान सन्मानही मिळाला पाहिजे, म्हणून अशा दुकानदाऱ्या खूप सुरू झालेल्या आहेत. आणि मग ते काय करतात की अशी सोंग घेऊन वेगवेगळ्या गावामध्ये, म्हणजे आता हे फक्त आता आश्रम, संस्था, मठ हे फक्त आता ठराविक राहिले नाही, गावोगाव 4-2 आता सुरू झाले. अमुक मठ, तमुक संस्थान, तमुक देवस्थान, देव तयार व्हायला लागलेत, बुवा बाबा तयार व्हायला लागलेत. जशी लोकसंख्या वाढती तशी देवाची संख्या वाढती.
तशी बुवाची संख्या वाढते, तशी साधू संतांची अशा डुप्लिकेट संख्या वाढते. आणि मग ते संस्थान विकसित करण्यासाठी तुमच्या आमच्याकडून देणगी घेतली जाते, लोकभक्तीच्या नावाखाली देतातही. आणि मग मोठमोठाल्या मठ स्थापन केले जातात. आणि मठ स्थापन झाले की बुवा बाबाला कशाचीच कमी राहत नाही. गाडी येते, मोठी मोक्याच्या जागा मिळते, तिथं 4-2 बिल्डिंगा उभा राहतात. मग बुवा बाबा म्हणतात अमुक अमुक संस्था सुरू केली, देणगी द्या, तमुक तमुक केलं, देणगी द्या. म्हणजे हे व्यावहारिक स्वरूप आलेलं आहे. आणि त्यामधून अनेक जण अधिक गतीनं जायचं असेल तर मग काय करतात माहिती का, जादू टोना, काळी जादू, पुन्हा आणखीन काही लोकांच्या आस्थेचा गैरफायदा घेऊन वेगवेगळे आता वाईट कृत्य करतायत, ते की तुम्ही वाचतायत, बरोबर का. अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मी शेवटी एवढंच सांगतो की गावातल्या खेड्यातल्या लोकांना, कारण आपली संत परंपरा सांगते की मठ करणारा मठाधिपती आणि आश्रम करून राहणारा आश्रमातला संत हा संत असत नाही. जो लोकांना झोपेतून व्यवस्थेतून जागा करतो तो खरा संत असतो, असं आपल्या संत परंपरेनं सांगितलेलं आहे. जो मठावर बसतो, जो आश्रमावर बसतो, तो स्वतःच्या कमाईसाठी बसलेला असतो, स्वतःच्या पोटा पाण्यासाठी बसलेला असतो. त्याच्या तुम्ही ऐकण्यामध्ये येऊ नका, त्याला पैसे तेवढे देऊस तर. पण समाज व्यवस्था नियंत्रित करण्याचं काम करतो. ते समजा लोक जर वाईट मार्गाला चालले असले तर त्यांना नियंत्रित करण्यात कधी काही अशी परिस्थिती निर्माण झाली वा अगदी पुरातन काळामध्ये तसं नाही, काही वाद निर्माण झाले तर सांगतो अशा वेळेस लोकांना शांत करण्याचं काम सांगतो तुम्हाला. अगदी पुरातन काळामध्ये, आधी आता फार सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, या देशामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं कुठले आहेत महाराज? महादेवाचे. या भारतभूमीचा देवादिदेव कुठला आहे? महादेव. बरं, महादेवच काय? प्राचीन सगळं नाही, महादेव हा शेतकऱ्यांचा राजा आहे. कारण शेती परंपरा सुरू करणारा पहिला राजा महादेव आहे, बरोबर आहे का नाही. राज्य व्यवस्था आणि लोकांवरती संस्कार करणारा राजा पहिला महादेव आहे. कारण महादेवाच्या अगोदर सगळे भटकेच होते, टोळ्याच होते, परंतु त्यांना वस्ती करून स्थायी करणारा, स्थिर करणारा राजा महादेव आहे. म्हणजे फक्त त्याच्याकडे देव म्हणून बघू नका. त्यानं या देशासाठी काय केलं, या लोकांसाठी काय केलं, त्याचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे, त्याचं देव पण महत्त्वाचं नाही. कारण कर्तृत्वाने श्रेष्ठ झाला की आपण त्याला देव मानतो, बरोबर का. परंतु जेव्हा देव होतो तेव्हा त्याचं कर्तृत्व आपण विसरतो. म्हणजे हे आपल्या अज्ञानाचं आणि असमजपणाचं लक्षण आहे. मग आता मला सांगा की महादेव कैलासवासी झाला, स्वर्गवासी झाला, कुठे गेला? धामाला गेला, मान्य. मग त्याच्यानंतर जे काही त्याचे भक्त होते किंवा त्याला मानणारी लोक होते, आता त्या काळात तर मूर्त्या घडविण्याची कला तर एवढी प्रगत नव्हती, बरोबर आहे की नाही. मग त्या लोकांनी, त्या भक्तगणांनी काय केलं की त्याच्या नावाने एक दगड ठेवायला सुरुवात केली. आलं का लक्षात? मग ते दगड ठेवणं म्हणजे काय की त्याच्या नावाने ते शिवलिंग, म्हणजे त्याचं प्रतीक म्हणून त्याने दगड ठेवला. आजही जर तुम्ही बघितलं ना तर आपल्या भारतीय परंपरेमध्ये दगडाचा देव केला जातो. निर्मितीचं प्रतीक ऐका, दगडाचाच देव आहे ना अजून बी. मग सगळ्यात जास्त मंदिरं त्यांच्या भक्तांनंतर काय केलं, ज्यावेळेस समजा शिल्पकला आली, वास्तुकला आली, तर तोच दगड कशामध्ये ठेवला? मंदिरामध्ये. व्यवस्थित मंदिर बांधून त्याच्यामध्ये शिवलिंग ठेवलं, बरोबर. मग आता त्या शिवलिंग आणि मंदिर शिवाचे बांधण्यामागं आणखीन कारण होतं. त्याचं कारण काय होतं की जसा राज्यव्यवस्था प्रगत झाली, माणूस प्रगत झाला, व्यापार उदीम सुरू झाला, आणि मग त्यावेळेस काय व्हायचं की जंगलं असायची, बरोबर. आणि मग ह्या लोकांना ज्यावेळेस एका राज्यातून दुसरीकडं, एका गावातून दुसरीकडं प्रवास करायची, तर त्यांना निवारा भेटावा, सुरक्षित स्थान भेटावं, तर त्यावेळेस ते निवारा कुठं घेत असत? त्या मंदिरात घेत असत. कुठल्या? महादेवाच्या. कारण महादेव हा सगळ्यांचा संरक्षण करताय, बरोबर आहे की नाही. मग तिथं ते निवारा घेत असत. आणि तुम्ही जर बघितलं तर जुनी जी महादेवाची मंदिर आहेत ते गावात नाहीत, हे लक्षात घ्या बरं का. कुठं येतं? गावाच्या बाहेर, निर्जन ठिकाणी, जंगलामध्ये. म्हणजे जिथं माणसाला खरी गरज असते त्या काळामध्ये, जंगलाच्या ठिकाणी, तर तिथं त्याला रात्र झाली, अंधार झाला, पुढे जाता नाही आलं, हिंस्र प्राण्याचा धोका आहे, अशा वेळेस तो त्या मंदिरामध्ये बसत होता.
आता जाऊ द्या, मी ते काय फार सांगत नाही, आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊ. नंतर काय झालं माहिती का, त्या मंदिरात पुजारी आला का, तिथं फार व्यापारी येत आहेत, फार पांतस्थ येत आहेत, फार यात्रेकरू येत आहेत. म्हणजे त्या काळातली ही लॉजिंग सिस्टीम म्हणायची, देवळं ही लॉजिंग सिस्टीम. कारण तिथं प्रवास करणारा प्रत्येकजण त्या देवळामध्ये मंदिरामध्ये मुक्काम करायचं. हे तर ऐकलं असेल तुम्ही. मग त्यानंतर काय झालं, हे पुजाऱ्यांनी त्यांच्याकडून रुपया 2 रुपये म्हणजे जे काही निधी असेल ते घ्यायला सुरुवात झाली. त्याची दुकानदारी तिथं वाढली झाली. मंदिरं बांधली कोणी? महादेवांच्या शिवाच्या भक्त लोकांनी. आणि व्यवसाय कोणाचा सुरू झाला? त्याची देखरेख करणारा पुजारी. आलं लक्षात. नंतर काय झालं की काही ठिकाणी ते पुजारी संस्थानिक झाले, मठाधिपती झाले, मठ निर्माण झाले, बरोबर. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की भारतामध्ये जरी महादेवाचे मंदिरं सर्वाधिक असले तरी महादेवाच्या मंदिरामध्ये मठाधिपतीची सिस्टीम नाही. आलं लक्षात. पुजारी आहे, पण सुरुवातीच्या काळात पुजारीही नव्हते. मग मठाधिपतींनी काय केलं माहिती का, की अरे ते महादेवाच्याच मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होते, तर आपण काय करू, दुसरं संस्थान तयार करू. झाले साधू संत, केले मठ स्थापन. बरं, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या साधू संतांनी मठ स्थापन केले ते एवढे आताच्या सारखे भ्रष्ट नव्हते बरं का. आताच्या सारखे भ्रष्ट नव्हते. ते देवा आणि धर्माला मानणारेच होते. परंतु त्यांनी ज्या उद्दिष्टानं त्यावेळेस मठ स्थापन केले त्यावेळेसचा उद्देश काय होता माहिती का, की कारण पूर्वी महामाऱ्या यायच्या, रोगराई यायची, दुष्काळ पडायची, गावं छोटे छोटे असायची, शेती पिकत नसायची. मग अशा काळामध्ये लोक शरण कुठं जायचे? देवाला शरण जायचे. मग देव कुठं असायचा? एक तर मंदिरात आणि एक तर मठामध्ये. मंदिरात गेलं तर मंदिरामध्ये देव फक्त एकटाच असायचा, शिंदूर लावून बसलेला, त्याच्याकडे भक्ताला देण्यासाठी काही नसायचं. परंतु मठामध्ये मात्र सोय असायची. मठामध्ये काय सोय असायची? एक तर राहण्याची सोय असायची, पाण्याची सोय असायची, म्हणजे यात्रेकरूंसाठी खोल्या असायच्या ना, आणि दुसरी गोष्ट अन्नधान्य असायचं, आणि तिसरी गोष्ट मठावर बसलेला महाराज झाडपाल्याविषयी, आयुर्वेदाविषयी जाणकार असायचा, म्हणजे उपचारही असायचे. म्हणून ज्यावेळी संकट यायची त्यावेळेस लोक मठातल्या महाराजाकडं उपचारासाठी जायचे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सेवा देण्यासाठी मठ होते आणि सेवा करण्यासाठी मठाधिपती होते. म्हणजे मठाधिपती ही उपाधी आता आहे, ते स्वतःला मठाधिपती म्हणत नव्हते, ते साधू संत स्वतःला म्हणून घेत होते, महाराज म्हणूनच घेत होते, बरोबर का. आता हे अहंकार चढलेत आपल्याला, अमुक अधिपती तमुक अधिपती. आता आपण ह्या पदव्या निर्माण केल्या राजकारण्यासारख्या, अधिपती फितिपती. पण पहिले असले मठाला अधिपती नव्हते, त्या ठिकाणचे ते देखरेख करणारे सेवेकरी म्हणून स्वतःला घ्यायचे. एवढी उदारता त्यांच्यामध्ये होती आणि ते लोकांच्या वेळोवेळी संकटामध्ये काम करत होते. बरं, एवढंच नाही, त्या गावामध्ये, गावाच्या परिसरामध्ये जर एखाद्या कुटुंबावरती जर वाईट वेळ आली, एखाद्या बाईचा तरुणपणी नवरा वारला, रोगराईमध्ये अख्खं घर नष्ट झालं, आणि एखादा कोणीतरी मुलगा म्हणा, मुलगी म्हणा, किंवा एखादी वृद्ध स्त्री जर शिल्लक राहिली तर तिच्यावरती उपासमारीची वेळ येऊ नये, बरोबर आहे का नाही. त्यांना कष्टामध्ये दुःखामध्ये दिवस घालवण्याची वेळ येऊ नये, तर त्यावेळेस हे महाराज धनद्रव्य देऊन त्या कुटुंबाला उभा करीत असत आणि पुन्हा त्याचा प्रपंच संसार उभा करीत असत. तो कसा करीत माहिती का, कारण पैसा अडका फार त्या काळामध्ये नव्हता. मग होतं काय की संस्थानाकडं, मठानाकडं गायींची संख्या फार असायची. हे तर तुम्ही ऐकलं असं, गाई, धान्य आणि गायी असायची. मग काय करायचे माहिती का, की जे उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आहे ना, त्याला वर्ष 6 महिने पुरेल एवढं धान्य द्यायचे आणि त्याला 4-2 गाई द्यायचे आणि त्याला म्हणायचे, तू आता दूध त्याचा व्यवसाय कर, तू या गाईचं पालन पोषण कर, त्याच्यापासून जे काही समजा पुढं कारवडी होतील, गायी होतील, त्या विक, बरोबर आहे का नाही, त्यातून तुला 2 पैसे येतील आणि तू चांगल्या मार्गाला लागशील. हे उद्देश होते. म्हणजे पूर्वीचे गडं, पूर्वीचे मठ हे माणसाला उभा करीत होते, संसार उभा करीत होते. आताचे मठ लोकांकडून घेतात आणि संस्थानामध्ये मोठमोठी बांधकामे उभे करतात.
आजच्या कुठल्या तरी गडाकडून, कुठल्या तरी मठाकडून माणसांचे प्रपंच उभा राहिलेले तुम्ही बघितलेत का कधी? आताही समजा लोकांवरती संकट येतात, अनेक ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यावरच्या अंगावर वीज पडते, त्याची बैलं मारतात, त्याचं घर जळतं, घरातलं अन्न जळतं, एखादा मोठ्या असाध्य रोगाने एखाद्या कुटुंबातला करता पुरुष जातो, महामारी आजही येते, ॲक्सिडेंटमध्ये माणसं जातात. मग मला सांगा की त्या गावावरती एखाद्या कुटुंबावरती काय दुःख आलंय, काय त्याच्यावरती वेळ आली हे बघायला आताचे मठाधिपती जातात का कधी घरी त्याच्या? विचारतात का बाबा तुला काय गरज आहे? दाखवा मला एखाद्या मठाधिपती की ज्या गावातल्या माणसाचे अश्रू पुसायला एखादा मठाधिपती जातो आणि त्याला तो उभा करतो, आधार देतो, आहे का? हे जातात गावात जुळी देऊन, सप्ताह आलाय द्या करोडो रुपये, बरोबर आहे की नाही? म्हणजे असे संस्थानांचे स्वरूप बदललेत, अशा मठांचे स्वरूप बदललेत, आणि तुम्ही काय सांगता राव? कसले बुवान, कसले मठ, कसले काय? अरे जग कुठंच, म्हणजे सुरुवात कुठून कशी झाली मठांची, आणि तुम्ही आज मठ आणि संस्थानं नेऊन कुठं ठेवलेत? सत्य कडू असतं, तुम्हाला वाईट वाटत, परंतु हे सत्य कुणीही बदलू शकत नाही. जे सत्य सत्य. समाज कुठल्याही काळामध्ये समाजच असतो, तो अंगानं बदलन, रूपाने बदलन, ज्ञानाने बदलन, पण समाजाचे प्रश्न कधीच बदलत नाही. फक्त त्या प्रश्नाचा आणि त्या वेळच्या समाजावरच्या वेळेचा गैरवापर करून घेणारे हे वेळोवेळी भोंदू आणि धर्माचा वापर करणारी माणसं येतात, एवढंच मला सांगायचं.